जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशन चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 5 ऑगस्ट होता, ट्यूजडेचा दिवस. आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये मोमेंटम एकदम स्लो होती. निफ्टी मध्ये एक डाऊनफॉल आला. ठीक आहे. टॅरिफ हँगओव्हर हे जे चालू आहे त्यात ट्रम्प रोज उठून काहीतरी नवीन नवीन स्टेटमेंट ट्रम्प तात्या देत असतात. त्याचाही एक इम्पॅक्ट होता. त्यातल्या त्यात उद्या आरबीआयची मॉनिटरी पॉलिसी आहे, तर त्याचा एक आउटकम अवेटेड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मार्केटला थोडंसं मूव्ह करायला, म्हणजे अपसाईडला मूव्ह करायला थोडंसं बॅरियर्स क्रिएट होत आहेत. त्यामुळे सो लेट सी, आपण कालच्या आपल्या काय लेवल्स प्रेडिक्ट केल्या होत्या, मार्केटने तसं रिॲक्ट केलं की नाही केलं, आपल्या लेवलचा रिस्पेक्ट केलं, आपण काय ट्रेड्स घेतले, अँड बाकीचे अनालिसिस पुढे व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. चला तर मित्रांनो, पुढे चार्ट वरती मी तुम्हाला दाखवतो की आजच्या दिवस गोष्टी कशा घडल्या. तर सगळ्यात प्रथम आपण इथे बघतोय की निफ्टीची जी क्लोजिंग आहे ती 24,649 ची आहे, -0.30% अशी आहे. आणि बँक निफ्टीमध्ये 0.5% डाऊनफॉल आपल्याला दिसतोय, ऑलमोस्ट 250 पॉईंट, 260 पॉईंट्स. ठीक आहे. 55,360 अशी बँक निफ्टीची क्लोजिंग इथे आलेली आहे. ठीक आहे फ्रेंड्स. तर सर्वात पहिला आपण स्टार्ट करूया नेहमीप्रमाणे निफ्टीच्या चार्ट पासून. ऑल्दो आपण निफ्टीमध्ये ट्रेड घेत नाही, बट निफ्टी इज अ मदर ऑफ ऑल इंडेक्सेस असं आपण नेहमी म्हणतो. तर त्याप्रमाणे आपण इथे निफ्टीचा चार्ट बघूया. सो निफ्टीमध्ये आपण अपसाइड रेजिस्टन्स दिला होता 24,800 आणि डाऊन साइड रेजिस्टन्स दिला होता 24,666. आणि जर तुम्ही इथे नीट बघाल फ्रेंड्स, ही 915 ची जी हा 915 टाइम फ्रेमचा चार्ट आहे. ठीक आहे. ही जी फर्स्ट कॅन्डल आहे, जो येलो फ्लॅग आपल्याला दिसतो इथे, त्या फर्स्ट कॅन्डल नंतरच एक डाऊन साइड मूव्ह आला निफ्टीमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर आपली जी सपोर्ट लेवल होती 24,666, त्याच्यावरती निफ्टीने जाऊच शकली नाही. ठीक आहे. ऑलमोस्ट पूर्ण दिवसभर त्या एका रेंजमध्ये निफ्टी कॉन्सोलिडेट करत होती नंतर. ठीक आहे. ऑलमोस्ट 60 ते 70 पॉईंटची जी रेंज होती. ऑलराईट. सो ही मुवमेंट जर कॅप्चर करता आली असेल तर त्याने निफ्टीमध्ये आज म्हणजे त्याचा ट्रेड सक्सेस झाला असेल. पण आपण तर निफ्टीमध्ये ट्रेड घेत नाही, आपण ट्रेड घेतो बँक निफ्टीमध्ये फ्रेंड्स. तर बँक निफ्टीचा चार्ट आपण इथे बघूया. ऑलराईट. तर बँक निफ्टीचा चार्ट जर इथे तुम्ही बघाल तर बँक निफ्टीचे लेवल्स ही होती, आपण हा बॉक्स काल सांगितला होता. ठीक आहे. 55,895 ही रेजिस्टन्स अप साईडला सांगितली होती आणि डाऊन साईडला सांगितली होती 55,125. आणि जर तुम्ही इथे बघाल तर दिवसभर बँक निफ्टीने त्या रेंजमध्येच इथे ट्रेड केलेला आहे. ठीक आहे. आपण दोन ट्रेड दिले होते, एक 55,600 चा सी आणि एक 55,400 चा पुट, आणि 55,600 चा सी म्हणजे कॉल. तर कॉल आजच्या दिवशी काही चाललेच नाहीत, नो डाऊट. बट 55,400 चा पुट आपला ह्या म्हणजे ऑलमोस्ट सेकंड हाफ नंतर 12:30 नंतर इथे एक चांगली मोमेंटम अशी बँक निफ्टीने दिली होती. बट साधारण 11 11:30च्या दरम्यान 55,400च्या पुटमध्ये बाय अबो 560 अशी ती लेवल होती आणि 610चा म्हणजे 50 पॉईंटचा त्याचा फर्स्ट टार्गेट होता. बट मोमेंटम फास्ट नव्हती. ज्यावेळी मी एक्झिट घ्यायला सांगितलं त्यावेळी तर मी एक्झिट घ्या अबो 580 म्हणजे 20 पॉईंट्स मध्ये फक्त एक्झिट घ्यायला सांगितलं 55,400च्या पुटमध्ये. आणि त्यानंतर मी सांगितलं की अवॉइड ट्रेड्स. ठीक आहे. कारण जर आपल्याला दिशा क्लिअर नसेल, असं वाटत असेल की आज ऑप्शन बायर्सचा दिवस नाहीये, तर त्या दिवशी ट्रेड न करणं हे केव्हाही चांगलं. ठीक आहे फ्रेंड्स. तर असं पण उद्या, जसं मी मगाशी म्हटलं की उद्या आरबीआय पॉलिसीची आउटकम अवेटेड आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी, टॅरिफ हँगओव्हर, आज मोदीजींनी दिल्लीमध्ये कॉन्फरन्स घेतली होती, त्यांनी काही वक्तव्य केलेत. जे काही वक्तव्य त्यातून क्लिअर स्टेटमेंट आलेले नाहीत, तर जे पण काही असतील ते आपण नंतर डिस्कस करूया. सो अशा काही गोष्टी आहेत फ्रेंड्स, तर ज्यामुळे बँक निफ्टीमध्ये आपण आजच्या दिवशी 20 पॉईंट्स मध्ये एक्झिट घेतली. जर का 55,400चा पुट होल्ड केला असता तर त्याचे दोन्ही टार्गेट हिट झाले. ठीक आहे. सेकंड हाफ मध्ये. बट थोडस म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता, त्यामुळे मी सांगितलं नो ट्रेड. 20 पॉईंट्स पण कमी नसतात, 20 पॉईंट्स मध्ये एक्झिट घेतली, नो डाऊट, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे फ्रेंड्स. तर हा 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा चार्ट आहे बँक निफ्टीचा. तर ह्या कालच्या लेवल्स होत्या. आता आपण ऑलरेडी हा बॉक्स पाहिलेला आहे, हा कालचा होता. ह्या लेवल्स, त्या लेवलमध्येच आज बँक निफ्टी दिवसभर राहिली. तर आपण आता इथे बघूया की उद्याच्या दिवसासाठी काय लेवल्स बँक निफ्टीमध्ये असू शकतात फ्रेंड्स. ठीक आहे.
तर हा बॉक्स मी आता इथे डिलीट करत आहे. ऑलराईट. आणि फॉर द नेक्स्ट डे म्हणजे फॉर द टुमॉरो आपण लेवल्स येथे बघूया फ्रेंड्स. 55,055 ही लेवल असणार आहे डाऊन साईड सपोर्टसाठी, आणि अपसाईड साठी 55,666 ही लेवल असणार आहे. ठीक आहे फ्रेंड्स. कारण तिथे मल्टिपल टाइम बँक निफ्टी येथे 55,666 ला सपोर्ट घेताना दिसली होती काल पण. ठीक आहे. आज तर तिथपर्यंत गेलीच नाही. बट ओके, आपण ट्रेंड लाईन घेतली. वेट, आपल्याला इथे बॉक्स सिलेक्ट करायचा आहे. ओके, रेक्टँगल बॉक्स. सो हा 666 ही लेवल असणार आहे फॉर द अपसाइड, आणि 55,000 ऍक्च्युअल राऊंड फिगर 55,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल आहे, सायकोलॉजिकल हर्डल आहे. सो आपण 55,000 पण घेऊ शकतो, आणि आपण 55,000च घेऊया 55,055 घेण्यापेक्षा. ठीक आहे. सो फ्रेंड्स, ही उद्याच्या लेवलचं बॉक्स आहे, म्हणजे लेवल्स आहेत. ठीक आहे. अपसाईड साठी 55,666 आणि डाऊन साईड साठी 55,000. तर उद्या आरबीआय ची मॉनिटरी पॉलिसी आहे, बघूया. लेट्स सी उद्या कसं मार्केट रिॲक्ट करतं त्यावरती. आणि हा निफ्टी मध्ये कालच्या दिवसाचा बॉक्स होता, हा सुद्धा मी इथे डिलीट करत आहे. आणि निफ्टी मध्ये सुद्धा लेवल्स काय असू शकतात त्या मी तुम्हाला इथे दाखवतो फ्रेंड्स. वेट अ सेकंड. ठीक आहे. सो निफ्टी मध्ये आजचा जो हाय आहे तो क्रुशियल आहे, कारण का तो निफ्टीला तोडता आलेला नाही, ब्रेक करता आलेला नाही. ठीक आहे. सो 24,666 ही अपसाईड साठी, आणि डाऊन साईड साठी 24,000 545 ही लेवल येत आहे फ्रेंड्स. ऑलराईट. सो बघूया, लेट सी उद्याच्या दिवशी ह्या लेवलमध्ये निफ्टी असू शकते का, किंवा ज्या लेवलमध्ये आपण बँक निफ्टी प्रेडिक्ट केलं आहे, आपण अनालाइज केलं आहे आपल्या अनालायसिसच्या थ्रू, तर त्या रेंजमध्ये बँक निफ्टी असू शकते की निफ्टी असू शकते. आणि ज्याही दिशेला ट्रेड जाईल, ज्याही दिशेला म्हणजे कॉल साईडला किंवा पुट साईडला, ज्या दिशेला प्राइस ऍक्शन बनेल, ज्या दिशेला मोमेंटम क्रिएट होत असेल, आपण त्या दिशेला ट्रेड घेणार आहोत. आणि हे जे लाईव्ह ट्रेड्स आहेत, जे माझे पर्सनल ट्रेड्स असतात, जे मी जस्ट फॉर युअर नॉलेज अँड एज्युकेशनल पर्पज तुमच्याशी शेअर करतो, ते मी टेलिग्राम चॅनलला करतो. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. आणि तुमच्या प्रॉफिटमध्ये, नॉलेजमध्ये कोणत्याही प्रकारची भर पडत असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.